ही बरणी आणि बरणीला एका साईडला असे होल मारून त्यामध्ये फरसाण टाकला जातो। आता साधारण आम्ही 5 ते 5.5 किलो मासे पकडलेले आहेत। हे बघा, तुम्ही दाखवतो तुम्हाला। हे बघा किती मासे आहेत ते। हे बघा, बघू शकता तुम्ही। ह्यामध्ये फरसाण टाकलेलं होतं आपण आणि जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं आपण बरणी पाण्यात ठेवली होती आणि अशा प्रकारचे मासे या बरणीमध्ये येतात। तर आपण आहोत ह्या खोपडच्या धरणामध्ये। बघा किती असे मासे भेटले आहेत। अरे बापरे, हे बघ, एक नंबर भेटले। आता आम्ही कापरेच्या धरणावर आहे। खोपड। अरे बापरे, किती मासे आहेत हे। नमस्कार मंडळी, मी परेश कानेकर, आपलं स्वागत आहे कोकणी बाळा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आम्ही आलोय कापरे खोपड या गावात मासे पकडायला। साधारण चिपळूणपासून एक 20 किलोमीटरवर हे गाव आहे आणि आज तुम्ही बघू शकता इथे धरण आहे, हा धरण, आणि इथे आम्ही मासे पकडायला आलो आहे। पण आता इथली जी मासे पकडायची जी पद्धत आहे ती आहे ती बरण्यांमध्ये। तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की बघा, हे तर असं आम्ही किनाऱ्याचे बरण्या लावतो आणि त्या बरण्यांमधून आम्ही मासे पकडतो। मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ही अशा प्रकारची बरणी असते आणि तिला एक साईड म्हणजे तुम्ही बघताय एका साईडला एक होल मारून त्यामध्ये आतमध्ये फरसाण टाकायचं आणि दगड टाकायचा आणि ती बरणी पाण्यामध्ये ठेवायची। त्या बघताय तुम्ही, हा समोर किती सुंदर असं मोठं धरण आहे, हिला खोपडचं धरण असं म्हणतात। आता हा निसर्गरम्य धरण आहे, चारी बाजूने डोंगर आणि मध्येच हे पाणी आहे, म्हणजे धरण आहे हा। आता इथे दुसरी पद्धत म्हणजे गळ टाकून मासे पकडणे। हा दादा आहे संतोष नरळकर, म्हणजे हे कापऱ्यातलाच आहे, हा त्यांचा मुलगा शुभम, आणि हा मला सांगितलं प्रकाश कानेकर, हा प्रसाद कानेकर। पाहू शकता, हे बघा मासे आम्ही किती भरून आणलोय। एक नंबर पिशवी दादा। हे बघा, बघू शकता तुम्ही मासे। दुसरे पिशवी मग आता टाकायचे झाले का? इथे टाकूया काय? तिथं पुढं गाड्या असतील पाणी झालं त्याची पाकिटा पाणी काढतात। मी बरणी आहे माझी कुठली अशाच बनवा। एक नंबर। आता पिशवी बघ, मोबाईल भेटू नको रे, मच्छीले पिशवी बघ कशा होतो या फरसाण काढायला लागेल ना। पकड शुभम, पकड। कुठे गेली? अरे वा, बसल फरसाण दाखव पाण्यात गण्यासारखा करशील। हे बाबू एक दगड कुठे आहे? एक नंबर मासे टाकून जाऊ नको, थांब हे भावी, दादा थांब, माझा हात नाही टाक। या फरसाण पण टाका, पिशवी मोठी आणायला पाहिजे होती ना। हा एक नंबर एक नंबर। अब दाखव मला भी दाखव बाबू, नंतर एक शिवे देऊ नको, व्हिडिओ चालू आहे। मग त्याशिवाय आपण हे दिसणं समजणार नाही, आपण गावठी आहोत।
तुम्ही पाहू शकता आम्ही मासे पकडायला आलोय. हे भाऊजीने व्हिडिओ पाठवूया. बाबू तू टाक बा आधी ती गुंडाळून. अरे काय नाही होत. कॅकाल नाही बघ एवढा मासा आहे बघ. तिकडून दाखव बरं बालका. तुम्ही पाहू शकता मासे केवढे आहेत. आम्ही मासे पकडायला आलोय. हा? बंद कर. हो. तुम्ही पाहू शकता हे बघा आम्ही बरणीमध्ये मासे पकडले आहे. बघा किती असे मासे भेटले आहेत. अरे बापरे हे बघ एक नंबर. भेटले. आता आम्ही कापरेच्या धरणावर आहे. खोपड. अरे बापरे किती मासे आहेत हे. हे बघा बघू शकता आता इथे मासे आहेत. ह्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 किलो हे मासे भेटलेले आहेत. हे बघा जाणार ते बाहेर. आत्ताच येत ना ते. हे बघा एका साईडला आपला आहे तो प्रसाद आणि इकडे आहे संतोष दा. आणि हे बघा कसे मासे आहेत. कुठे आहात तुम्ही? जवळजवळ एका बरणीमध्ये 1 ते 1.5 किलो मासे बसतात. हे बघा कसे बघू शकता. थांबा तिथं भोजनेवाडी जवळ. घरी जायला सांग. हे बघा घरी जा घरी कापऱ्यात संतोषाची इथे येतोय आम्ही निघालो येतोय. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही मासे कसे पकडतो बरणीमध्ये ते बघू शकता. बघा हा आमचा दादा आहे. तो कसे मासेसाठी ते बरणीमध्ये पाण्यामध्ये ठेवतोय बघू शकता. नंतर एक 5 मिनटामध्ये आलो का पूर्ण बरणी भरलेली असते. आणि आता जस्ट आपण बरणी नेली होती ते आपण बघायला जाऊ शकतो. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा अरे ते हे ना हे बघा हे बघा मासे कसे उडतात बघा. पक्याचा सगळे काढलेस का? सगळे काढलेले आपण. ओके काढलेला आपण. ओके आता किती किलो असतील साधारणतः? साधारण 1 किलो असतील. ओके आणि पिशवीमधले लाल पिशवीमध्ये तुम्ही बघू शकता किती मासे दाखवतो तुम्हाला. हे बघा हे 4-4.5 किलोच्या वरती आहेत. ओके हे बघा हे गा मस्त असं लांब पसरलेलं धरण आहे. नमस्कार. मी सांगितल्याप्रमाणे जे आपण बरणी टाकून मासे पकडतो तर हा आपला आहे संतोष दा. आणि आपण इथे मागाशी बरणी लावलेली आहे. बरणीमध्ये फरसाण टाकून आता आपण ते काढतोय बरणी. आणि त्या असे ते फरसाण टाकतो आणि त्याच्यात जे मासे येतात तर तुम्हाला दिसत नसेल की यामध्ये बरणी लावलेली आहे. आता बघा हे बघा किती मासे आहेत ते. हे बघा बघू शकता तुम्ही. ह्यामध्ये फरसाण टाकलेलं होतं आपण. आणि जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं आपण बरणी आपण पाण्यात ठेवली होती. आणि अशा प्रकारचे मासे या बरणीमध्ये येतात. तर आपण आहोत ह्या खोपडच्या धरणामध्ये. आणि ह्या गावची म्हणजे इथं अशीच बरणी टाकून मासे पकडतात. एवढं चांगला आला बघ. हे बघा मासे कसे आहेत. आणि जवळजवळ ह्या धरणामध्ये आता जे आम्ही जवळपास 6 ते 7 किलो एवढे आम्ही मासे पकडलेले आहेत. बघता हे ह्या बरणीत प्लस ही बरणी जवळ 5 किलोची बरणी आहे. आणि ही 2 किलोची. अजून पण आपण 2 बरण्या पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे बघा. आणि हे बघा हे मासे ज्याला हे बघा. आणि हा धरण जवळजवळ 3 गावांचा धरण आहे. म्हणजे एक म्हणजे कापरे, इकडे आहे खोपड. आणि कापरे भोम खोपड असा धरण आहे. हा आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपण बरणी लावून मासे पकडतो ते बघा तुम्ही की ह्यामध्ये आपण फरसाण टाकून हे बघा फरसाण टाकतो आणि त्यामध्ये अशा प्रकारचे मासे येतात. तुम्ही बघू शकता. पहिले आपण पकडले आहेत 5 ते 6 किलो पकडले.
आणि आत्ता आपण पकडले. तर आता हे परेच्या हातामध्ये म्हणजे विट्टूच्या हातामध्ये मासे आहेत पकडलेले. साधारणतः 5 ते 6 किलो मासे आहेत. आता आम्ही जस्ट मासे पकडून घरी चाललो आहे. तर आम्ही ज्या वाटेने आलो बघा, तुम्ही बघू शकता किती चढ आहे. हे आमची पायवाट आहे. आम्ही मागाशी आल्याप्रमाणे ते घर आहे समोर जे दिसतंय ते, तिथून आम्ही खाली गेलो होतो. पण आता हे आम्ही दुसरी वाट पकडलेली आहे. हे बघा, हे बघा, बघताय तुम्ही हा चढ आहे. तर आम्ही जस्ट मासे पकडून झालो. हे बघा, आपण जे मासे पकडलेले आहेत ते ह्या पिशवीमध्ये आहेत. जवळजवळ 7.5 किलोचे, माझ्या अंदाजाप्रमाणे 7.5 किलोचे मासे आहेत ह्या पिशवीमध्ये. आणि बघता डोंगर दऱ्यातून आम्ही त्या धरणावर गेलो होतो. समोरील जो व्ह्यू आहे हे बघा, हे बघा समोर चालते ते प्रकाश काणेकर. ते बघा, हे बघा, बघता समोरून जो कड्याचं पाणी सुंदर प्रकारे. हे बघा, मासे म्हटल्याप्रमाणे जे आम्ही इथे मासे पकडायला ते ह्या समोरचा व्ह्यू आहे. हे बघा, जवळजवळ आम्ही हा असा मोठासा असा डोंगर आहे. अजून हे बघा, हे असं काड्याचं पाणी. जसं आहे म्हटलं, चिपळूणपासून हे 15 ते 20 किलोमीटरवर गाव आहे. तसंच दादाच्या घरापासून म्हणजे कापरेपासून आम्ही इथे मासे पकडायला एक 5 ते 6 किलोमीटर आलेला आहे. आणि प्लस हा त्याच्यात म्हणजे डोंगर. हीच खरी मजा असते कोकणवासींची मासे पकडायची पावसातून. हे बघा, पाटा आहे हा कडा आणि समोर आहे तो धरण. हे बघा.